कर्नाटकातील 1995 नंतर सुरू झालेल्या विनाअनुदानित कन्नड, मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांना तात्काळ अनुदान द्यावे या मागणीसाठी गुरुवारी दिनांक 12 रोजी राज्यभरातील विनाअनुदानित शाळा बंद ठेवून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। गेल्या सुमारे 30 वर्षांपासून या शाळा सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहेत। मात्र या शाळांमधील शिक्षकांना दीर्घकाळ विना वेतन काम करावं लागत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। तसेच या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही सरकारकडून मिळणाऱ्या अनेक शैक्षणिक सवलतींपासून वंचित राहावं लागत असल्याचे त्यांनी सांगितले। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या वेळी आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात त्यांची पूर्तता होत नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला। काँग्रेस सरकार सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विनाअनुदानित शाळांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते। मात्र नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या शाळांसाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्याने शिक्षक आणि व्यवस्थापनांमध्ये निराशा पसरली आहे। या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी शहरातील कित्तूर चन्नम्मा चौकातून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। येत्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये विनाअनुदानित शाळांना अनुदान जाहीर करून सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी मागणी आंदोलकांनी केली। न्याय मिळेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी सरकारला दिला असून आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बोरगाव विद्यासागर शिक्षण संस्था लिप्पाणी तालुका गेली 20-25 वर्षे झाले आम्ही प्रायव्हेटमध्ये काम करतोय। आमची काय परिस्थिती झाली, बिनपगारी आणि फुल अधिकारी अशी परिस्थिती आमची शिक्षकांची झालेली आहे। सन्माननीय सिद्धरामय्या साहेबांना ह्या मुखात मी सांगतोय, अनेक भागीचं तुम्ही सरदार झालायसा, गोरगरिबांना दिलायसा, तशा पद्धतीनं शिक्षकांच्या भाग्याचं सुद्धा सरदार तुम्ही व्हायला पाहिजे। कारण मगाशी सरांनी सांगितलं की 341 कोटी म्हणजे काय जास्त नाही, पण लक्षात ठेवा अजून आम्ही डोक्यावर घेतले, डोक्यात घेतलाव नाही। आम्ही जर डोक्यात घेतलाव, रस्त्यावर जर उतरलाव तर मुलं जी शाळेतली मुलं आहेत त्या मुलांना घेऊन जर रस्त्यावर येऊन बसलाव तर तुमचं खैर नाही, लक्षात ठेवा। अनुदानित शाळा संघटना आणि व्यवस्थापन यांच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती हा निषेध मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। गेली 30 वर्ष सातत्यानं अनुदान मिळावं यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करत आहोत, पण कोणतेही या 30 वर्षाच्या कालखंडात अनेक सरकार आली आणि अनेक सरकारे गेली, पण कोणत्याही सरकारनं शिक्षकांच्या या मागण्याकडे सहानुभूतीनं पाहिलं नाही। या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक शिक्षिकांची लग्न झाली नाहीत, त्यांना मुली कोण द्यायला तयार नाहीत, त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे। काहींनी ज्यांनी लग्न केली त्यांच्या मुलाबाळांचं पोषण कसं करायचं, त्यांचं शिक्षण कसं करायचं याचीही एक घोर अशी समस्या त्यांच्यासमोर उभे राहिले, पण कोणत्याही सरकारानं सहानुभूतीनं यासंबंधी विचार केलेला नाही। यशस मठदाने अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संघटने माध्यमातून आम्ही अनेक मोर्चे आयोजित केले। या 6 महिन्याच्या कालखंडात मठद सरांनी तरी सगळ्या मंत्र्यांचे उंबरटे झिजवलेले आहेत। अनेकांना मागण्या या मंजूर करावे याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, पण शिक्षण मंत्र्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत सहानुभूती दाखवलेली नाही। आणि हे जर पाहिलं, एका बाजूनं सरकार शिक्षणासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे, पण शिक्षणदान देणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या समस्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे। हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे आणि त्यामुळे आम्ही सरकारचा इथं निषेध करतोय की उद्याची भावी पिढी निर्माण करणारे हे जे शिक्षक आहेत त्यांना तुम्ही कोणत्या पद्धतीने वागवायला लागलेला, त्यांच्या जीवनमरणाचा तुम्ही विचार करता की नाही, तुम्हाला दयामाया आहे की नाही। कारण या शिक्षक लोकांना समाजात प्रतिष्ठा नाही, घरामध्ये प्रतिष्ठा नाही, कारण आई वडिलांच्या जीवावरती त्यांना जीवन कंटाळावं लागलं गेलेलं आहे। स्टेट जनरल सेक्रेटरी साहेब आता सांगितले, मठद सरांनी सांगितले, बेळगावकर सरांनी सांगितले, कोरशेट्टी सरांनी सांगितले, ज्यांनी काय जे आपले आपले विचार व्यक्त केले। आता लास्ट सांगतो तुम्हाला, कुठल्याही लेवलला जायचं असेल तर आम्ही तरी थांबलेलोच आहे, रिटायर्ड पण झालो, सरकारचा पगार घेतलो, आज पेन्शन घेत आहे, सरकारचे ऋणी आहे आम्ही। परंतु हे शिक्षकांना कधीही आम्ही त्यांचा हात सोडणार नाही। जेव्हापर्यंत त्यांना अनुदान मिळत नाही तेव्हा कुठल्याही लेवलला जाऊन त्यांना अनुदान आम्ही मिळवून देणार, या गोष्टीची तुम्हाला मी ग्वाही देतो।